प्रथमच भव्य 10 दिवसीय श्रामणेर शिबिर आणि बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात संपन्न। नमस्कार, मी राम बीडकर। बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊयात खडकाळ मारहाणावर नंदनवन निर्माण करणाऱ्या क्रांतिकारक जेतवन धम्मसंस्कार केंद्राबाबत। शेवगाव रोड, तेलवाडी, पैठण, जिल्हा संभाजीनगर। पैठणपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेले हेच ते जेतवन धम्मसंस्कार केंद्र। शेवगाव, पाथर्डी, नेवासा संपूर्ण ग्रामीण भाग, तालुका, शहर 95% पेक्षा जास्त आपलेच लोक ख्रिश्चन बनलेले। कुठेही विहार नाही, भिक्खू निवास नाही, तसेच पैठण ब्राह्मणांचा गड, दक्षिण काशी आहे। अशा परिसरामध्ये शेवगाव रोडवर तेलवाडी गावात 30 ते 35 गुंठे जागा दान मिळालेल्या जागेवर दानामधूनच 9 महिन्यातच 25 लाखाचे धम्मसंस्कार प्रशिक्षण केंद्र निर्माण करून या परिसरामध्ये पहिल्यांदाच 110 मुलाचे श्रामणेर शिबिर आणि बुद्ध जयंती 3 ते 4 हजार लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाली। आपण आपल्या मुलांना धम्म दिला नाही तर तो अधम्माकडे जाईल, म्हणून अशा धम्म प्रशिक्षणामधून उद्याची निर्भय, नीतिमान, प्रशिक्षित समाज निर्माण व्हावा आणि गावखेड्यात गट ग्रुपमध्ये विखुरलेला, अज्ञान, अंधश्रद्धेत, व्यसन कर्मकांडामध्ये गुरफटलेला समाज एक संघ व्हावा या उद्देशाने महिला धम्म शिबिर, बाल संस्कार शिबिर आणि प्रत्येक महिन्याला येणारी पौर्णिमा साजरी केली जाते। आलेल्या उपासक उपासिकांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते। असे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक जागृतीचे उपक्रम आणि धम्मप्रचार आणि प्रसार याकरिता आपल्या सर्वांच्या सहकार्याची नितांत गरज असते आणि या सहकार्यातूनच असे समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात। 9 महिन्याच्या अल्पावधीतच आपल्या कार्यकर्तृत्वाने चर्चेस पात्र ठरलेले आदरणीय भदंत राहुल शाक्यपुत्र, संस्थापक अध्यक्ष, जेतवन धम्मसंस्कार प्रशिक्षण केंद्र, तेलवाडी, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर हे असून त्यांच्या समवेत भदंत आनंद, पूज्य भदंत सचित्तबोधी आणि कार्याध्यक्ष अरुण बल्लाळ आणि त्यांची संपूर्ण दानशूर टीम तथा तेलवाडीमधील सर्व उपासक उपासिका संघ तथा सर्व पैठण शहर आणि तेलवाडीमधील सर्व समाज बांधव यांच्या सहकार्याने सर्व उपक्रम सुरू आहेत। भविष्यात मोठे धम्मसंस्कार केंद्र निर्माण होईल या अपेक्षेने सर्वांनी भेट द्या आणि सहकार्य करून सहभाग द्या। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बीडकर सह संभाजीनगरवरून मनोज मेळे। जेतवन धम्मसंस्कार केंद्र तेलवाडी, समस्त बौद्ध उपासक उपासिका, आज बुद्ध जयंती आहे आणि बुद्ध जयंतीच्या निमित्ताने या संस्कार केंद्राचं आणि या संस्कार शिबिराचा उद्देशच सरांनी आपल्याला सांगितला आहे। पोटाची भूक ही कायम उत्पन्न होणारी आहे आणि ते पोटाची भूक जरी आपण आज भागवली नाही, पण हजारो वर्षाचं ज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड ज्या व्यवस्थेने आम्हाला गुलाम केलं, त्या गुलामीतून बाबासाहेबांनी, बुद्धांनी आम्हाला बाहेर काढलं। आजही पश्चिम महाराष्ट्राचा भाग आणि पैठणचा हा सर्वात मोठं आव्हान असलेले दोन्ही क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही बुद्धाच्या मायभूमीमध्ये परत या श्रमण संस्कृतीला, बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी जन्माला घातलं, ती श्रमण संस्कृती आपल्या या तेलवाडीमध्ये 10 दिवसाचं प्रशिक्षण झालं।